नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या नवीन प्रकारची अशी बॅग दाखवणार आहे। खूप सुरेख अशी ही बॅग पर्स तयार झाली आहे। 2 कलरमध्ये ही पर्स मी शिवलेली आहे आणि बंद पण बघू शकता तुम्ही। मी जरा वेगळ्या पद्धतीने बंद लावली आहे आणि चेन पण बघा, अशी आतल्या बाजूला मी चेन घेतली आहे आणि आपला बेस पण तुम्ही असा बघू शकता। खूप सुरेख अशी आणि साधी सोपी अशी ही बॅग आहे। कशी वाटली बॅग? मग आवडली ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, तर ही बॅग शिवायला मी हे असे 2 ब्लाऊज पीसचे तुकडे घेतलेले आहेत। आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरनी चारी बाजूने शिवून घेतलं आहे। आता ह्याचं माप सांगते तुम्हाला। आता ह्याचं माप आहे 12 इंच बाय 8 इंच। 12 बाय 8 इंचाचे हे 2 पीस घेतलेले मी आणि बंद घेतलं। आता हे 2 बंद घेतलेत मी। बंदांचं माप आहे 25 इंच। 25 इंचाचे 2 बंद घेतले आणि आता अजून 2 पीस मी शिवून घेतलेले आहेत ह्या बंदाच्या कलरचं। तुम्ही कुठलाही कॉन्ट्रास्ट कलर वापरू शकता। आता त्याचं माप आहे बघा 12 इंच बाय 4 इंच। 12 बाय 4 इंचाचे हे 2 पीस आहेत। आता ह्याला पण मी आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरनी चारी बाजूने शिवले। बघा, हे 2 पीस 12 बाय 8 इंच, हे 2 पीस 12 बाय 4 इंचाचे। आता हे जरा आपण बाजूला ठेवूया। आता बंद कसे लावायचे ते बघा। आता इथून आहे ना 4 इंच मार्किंग करायचं आपल्याला आणि इकडनं 4 इंचावर, ठीक आहे। आणि इकडं खालती पण 4 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी। आणि इथं 4 इंच घेतले ना, तिथून 1.5 इंच खालती घ्यायचे आणि इकडनं पण 1.5 इंच खालती घ्यायचे। आता इथून ही अशी लाईन मारून घ्या वाटल्यास तुम्ही। ठीक आहे। आता हे जे बंद आहेत ना, ते आपण इथं असे शिवणार आहोत। अशा पद्धतीने हे 2 बंद आपण शिवून घेणार आहोत। ह्या बाजूला एक आणि त्या बाजूला एक। इथे खालनं दुमडायचं नाही, इथे आपल्याला दुसरा पीस लावायचा आहे। इथून इथपर्यंत शिवायचं आहे। आता हे समोरासमोर येण्यासाठी काय करायचं आहे बघा, तुम्ही हे 2 पीस असे समोरासमोर ठेवा आणि इथं असं मार्किंग करून घ्या आणि हे असंच इथून ही लाईन खालती घ्यायची सरळ, म्हणजे दोन्ही बंद आपले एकदम समोरासमोर येते। ठीक आहे। आणि मग परत इकडनं 1.5 इंच खालती घ्यायचं, इकडं 1.5 इंच आणि इकडं 1.5 इंच। चला तर मग आता आपण बंद लावून घेऊया। बघा, अशा पद्धतीने माझे दोन्ही बंद लावून झालेले आहेत। आता खालती काय करायचं आहे, आपला हा जो पीस आहे ना, आपण दुसरा घेतला होता 8 बाय 4 इंचाचा, तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे बरं का। इथे हा जो पीस आहे ना, तो इथे असं शिवून घ्यायचा आणि वरच्या बाजूने परत ह्याला एक दाब शिलाई मारायची होता। ह्या एका पीसला मी हे शिवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने, ठीक आहे। आता हे शिवून झालं की आपण इथे चेन लावणार आहोत। इथे अशी इकडे अशी चेन शिवून घ्यायची, दोन्ही ह्याला चेन लावून घ्यायची अशी। दोन्ही ह्याला चेन लावून घ्यायची। चेन लावल्यावर परत असं सरळ करून वरनं दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे, ठीक आहे। चला तर मग आपण हे सगळं शिवून घेऊया। हे बघा, आता माझे ना दोन्ही चेनी शिवून झाल्यात आणि वरनं मी दाब शिलाई पण मारलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यात रनर घालायचं आहे। आता रनर घालण्यापूर्वी काय करायचं आहे बघा,
इथे हे हा जो बंद आहे ना बघा, इथे हे बघा ते ही जी चेन लावली आहे त्या चेनीची इथं ह्या बंदाची इथं असं दुमडून इथं आपल्याला शिलाई मारायची आहे अशी. अशा पद्धतीने ते शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे बघा ही जी आहे ना हे बंद असे ठेवायचे इथे आणि हे असं दुमडायचं आपलं आणि बरोबर इथून अशी शिलाई मारायची. आणि शिलाई मारून झाल्यावर रनर घालून घ्यायचं. आता रनर घालून झाले की मग काय करायचं बरं का, आता आपल्याला बेस तयार करायचा आहे. आता बेस तयार करण्यासाठी आहे ना आपण आहे ना इकडनं 2 इंच सोडणार आहोत आणि इकडनं 2 इंच सोडायचे. आता हे 2-2 इंच सोडला इथं मध्ये किती उरते 8 इंच. इकडं 2 इंच इकडे 2 इंच आणि मध्ये हे 8 इंच. मग आपल्याला एक पट्टी तयार करायची 8 बाय 4 इंचाची. आता 4 इंच कसं घेतलं, आता तुम्ही कुठली पण बॅग घेताना बघा. आता 4 इंच कसं ह्या भागाचे 2 इंच आणि दुसऱ्या भागाचे 2 इंच मिळून 4 इंच आणि ही मधली जी जागा उरती ते 8 इंच. बघा असं अशा पद्धतीने ही पट्टी मी शिवून घेतलेली आहे. आणि ही कशी शिवायची बघा, ह्याला कशी अटॅच करायची ते बघा. ह्याचा बरोबर मध्य काढायचा असा आणि ह्याचा पण बरोबर मध्य असा घ्यायचा. ठीक आहे. आणि ही अशी उलट्या बाजूने बरोबर इथे अशी शिवायची. आणि तशीच ही दुसरा भाग पण इथे असा शिवून घ्यायचा आपण. चला तर मग चेन आणि ही पट्टी आपण शिवून घेऊया. बघा अशा पद्धतीने माझी ही पर्स तयार झालेली आहे बॅग. आता आपण हिला आहे ना सरळ करूया का. बघा अशी ही बॅग आपली तयार झाली आहे. बघा खालचा बेस बघा तुम्ही. आणि ही चेन पण मी असं ह्याला टिप मारल्यामुळे ही चेन अशी आपली आतल्या बाजूला गेली आहे आणि आतमध्ये पण खूप अशी भरपूर जागा आहे. ठीक आहे. तुम्ही ह्याला कप्पे पाहिजे असेल तर आतल्या बाजूला कप्पे पण बनवू शकता. का खूप सुरेख अशी ही 2 कलरमध्ये ही बॅग शिवली आहे. कशी वाटली बॅग मग, छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.